वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासह राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका केली। वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका केली। भाजपाने राज्यात डिव्हाइड अँड रूलचे राजकारण राबवत मराठा, ओबीसी, मातंग बौद्ध असे वाद निर्माण केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। वंचित बहुजन आघाडीची भूमिका 14 एप्रिलला बाळासाहेब आंबेडकरांनी राजगृहावरती प्रेस घेऊन स्पष्टपणे सांगितली होती आणि त्यांचं हेच म्हणणं होतं की असंविधानिक, अँटी कॉन्स्टिट्यूशनल किंवा संविधानाच्या विरोधात जे उपवर्गीकरण आहे त्याला आमचा संपूर्णपणे विरोध असणार आहे, हे ठामपणे बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली। दुसऱ्या बाजूला एक तरुण म्हणून मी ह्याला खूप मोठ्या अंगाने बघतो की भाजप जेव्हापासून सत्तेमध्ये आले तेव्हापासून एक डिवाइड अँड रूल जे ब्रिटिशकालीन पॉलिसी होती ती अजूनही सत्तेमध्ये आली। 2014 मध्ये भाजप महाराष्ट्रात आणि भारतात सत्तेमध्ये आलं तेव्हा अख्ख्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रातही आपल्याला हिंदू वर्सेस मुसलमान अशी भांडणं ठिकठिकाणी पेटवताना आणि भाजपकडनं त्याला प्रोत्साहन देताना आपल्याला दिसलं। हिंदू वर्सेस मुसलमान संपलं नाही की 2022 मध्ये मराठा वर्सेस ओबीसी भाजपने महाराष्ट्रात पेटवलं। तो वाद अजून संपला नाही की उपवर्गीकरणाच्या वेळे बौद्ध वर्सेस मातंग हा वाद भाजपने मिळवला। तर भाजपची हीच स्ट्रॅटेजी आहे की दोन समाजामध्ये, दोन कम्युनिटीजमध्ये भांडण लावणं, तेढ निर्माण करणं आणि ती एक दोन समाजांसाठी तो विषय पेटता ठेवणं आणि त्या आगीवरती स्वतःचे राजकीय पोळी भाजणं ही भाजपची नेहमी राजकीय स्ट्रॅटेजी राहिली आणि आम्ही त्याच्या संपूर्णपणे विरोधात आहोत। सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट, डिलिमिटेशनचा मुद्दा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। सुप्रियाताई 8 खासदारांना घेऊन जे नरेंद्र मोदींना भेटायला गेल्यात त्याची पण तुम्हाला लवकरच माहिती मिळेल की ते डिलिमिटेशन बरोबरच चर्चा करायला गेले होते आणि डिलिमिटेशन झाल्यावर आपल्याला हे सुद्धा दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी कोणत्या बाजूनी मतदान केले। आता मुद्दा राहिला दिल्लीच्या जंतर मंतर वरती झालेल्या हल्ल्याचा आणि जबाबदारीचा। आम्ही ठामपणे ज्या दिवशी महाराष्ट्र बंद केला आणि त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा ह्या घटनेच्या आपल्यापर्यंत रिपोर्ट्स आले तेव्हापासून वंचित बहुजन आघाडीचे सगळी लोक एकच म्हणतात की दिल्ली पोलीस ही दिल्ली गव्हर्नमेंटच्या अंतर्गत नाही। तसंच शरद पवार यांच्या राजकीय भूमिका नाटकी आणि दिशाभूल करणारी असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरील टीकेबाबत बोलताना कोणाच्याही व्यंगावरून टीका करू नये ही आपली कायमची भूमिका असल्याचं सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केलं।